मारुतीरायाचं दर्शन झाल्यानंतर आमचा प्लॅन होता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचा। नमस्कार, माझं नाव ओमप्रकाश आणि अजून एका नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। इथूनच 20 किलोमीटर अंतरावरती नागपूरच्या दिशेने जाताना एक गणपतीचं प्राचीन कालीन मंदिर आहे आणि या ठिकाणाचे नाव आहे आदासा। तब्बल 20 किलोमीटरचा अंतर पार करून आम्ही इथे शेवटी पोहोचलो आणि आमच्या महिनेला लावलं इथे पार्किंग मध्ये। आणि आता पण इथे दगडी मूर्तीच्या अवशेषांचा साठा अजूनही तसाच जतन करून ठेवलेला आहे आणि सदरील क्षेत्र हे शमी विघ्नेश वक्रतुंड या नावाने वामनाने स्थापन करून ठेवलेला आहे। तर आता आम्ही आलेलो आहे ते मंदिरापाशी। तशी आज रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी होती, पण दर्शन घेण्यासाठी फार तेवढा काही वेळ लागला नाही। तसा कॅमेरा आतमध्ये अलाउड नसतानाही तुमच्यासाठी मूर्तीची प्रतिमा टिपलेली आहे, ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तसेच दर्शन झाल्यानंतर आम्हाला खूप कडाक्याची भूक लागली होती आणि मित्रांनो इथे खूप छान अशा प्रकारची भेळ भेटते। तुम्ही कधी आलात तर नक्कीच इथे ट्राय करून पहा। तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच संपूयात। जर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा की राव, आणि हो, आपल्या पेजला फॉलो आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब